नमस्कार मित्रांनो, जैसा करोगे वैसा पाओगे अशी जी म्हण आहे ती काही खोटी नाही आहे आणि ही म्हण हुबेहूब आता यवतमाळच्या सभेमध्ये लागू पडली आहे। जसं की यवतमाळमध्ये उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जे काही शिवसेनेचे उमेदवार आहेत राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ तिकडे गेले होते। ओके, याच्यानंतर काय झालं मित्रांनो, त्या सभेमध्ये खूप काही गदारोळ झाला आणि दुर्दैवाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला, दगडफेक करण्यात आली। मग ही गोष्टी का घडल्या, याच्या मागची कारण काय, एवढा उद्रेक का झाला, ते सगळे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। शेवटपर्यंत बघा, चॅनलला कुठे स्किप करू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला यवतमाळ, आता मराठवाडा आणि विदर्भ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असतो, बट ज्या पद्धतीने राजकारण तिथे चालू आहे, भावना गवळी यांनी खूप काही मेहनत घेतली, खूप काही प्रयत्न केले, शर्तीचे प्रयत्न केले तिकीट मिळवण्यासाठी, बट त्यांना दुर्दैवाने तिकीट देण्यात आलं नाही। ओके, हा झाला एक गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेनेचे उमेदवार, शिवसेने यवतमाळ म्हटलं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गड, यांचा किल्ला, आणि तिकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरुद्ध अशा पद्धतीचे त्यांचा स्वतःचा पक्ष पडून एकनाथ शिंदेंनी पक्ष उभारला आणि त्याच्यानंतर तिथे जर दुसरा उमेदवार देत असतील तर मग इथे या सगळ्या गोष्टी घडणार असतीलच। आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जे काही उमेदवार आहेत त्यांचे उमेदवार आहेत संजय देशमुख विरुद्ध राजश्री पाटील, भावना गवळींचं तिकीट कापलं गेलंय आणि हा सगळा जो उद्रेक होता, हा सगळा उद्रेक आता जनसामान्यामधून उफाडून येतोय। जे काही पक्षाचं राजकारण नसून आता गटबाजीचं राजकारण झालंय। ज्या पद्धतीने ग्रामपंचायत पंचायत समितीचे राजकारण होत असता त्या पद्धतीने हे राजकारण आता महाराष्ट्रात चालू आहे। गटबाजी चालू आहे, माझ्या गटाचे लोक, तुमच्या गटाचे लोक, पक्ष एक आहे, शिवसेना एकनाथ शिंदे, शिवसेना बाळासाहेब ठाकरे। मग हे सगळं घडत असताना याच्यामध्ये जर महाराष्ट्राचे खुद्द गृहमंत्री यांच्यावरच जर असा अपघात होत असेल तर मग महाराष्ट्रातील जी जनता आहे ती जनता कशा पद्धतीने सुरक्षित राहू शकते, हा सवाल महत्त्वाचा आहे आणि हे मतदान करताना सगळ्यांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे। प्रचारक असतात, जे काही लोक आहेत, शिवसेनेचे बांधील असलेले लोक आहेत, शिवबंधन बांधलेले लोक आहेत, त्यांच्याकडून हे करण्यात आलेले या सगळ्या गोष्टी आता पोलीस चौकशीमध्ये नक्कीच बाहेर येणार आहेत। पण तुर्तास आपल्याला हे समजून घ्यावं लागणार आहे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यावर जर अशा पद्धतीचा हल्ला होत असेल तर सामान्य माणसाचं या महाराष्ट्रात काय। चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।